नमस्कार मित्रांनो, आजच्या आपल्या भयकथेचे नाव आहे शापित अंगठी। चला तर मग कोणताही टाइमपास न करता आपल्या शापित अंगठी या काल्पनिक भयकथेची सुरुवात करूया। विवेक जितका हँडसम दिसत होता त्याहीपेक्षा जास्त सरिता सुंदर दिसत होती। विवेक आणि सरिताने पळून जाऊन आंतरजातीय प्रेमविवाह केला होता। त्यामुळे सरिताच्या आई-वडिलांनी तिच्याशी आपले नाते तोडून टाकले होते। विवेक आणि सरिताच्या लग्नाला 10 वर्षे उलटून गेली होती, तरी या दाम्पत्याला मूलबाळ झाले नव्हते। गावकरी सरिताला आता वांझुटी म्हणून टोमणे मारू लागले होते। कोणत्याही धार्मिक कार्यात सरिताला कुणीही बोलावत नसे। विवेकच्या आईची नातवंडांची तोंडे पाहण्याची इच्छा प्रबळ होत चालली होती। त्यासाठी तिने विवेकला दुसरं लग्न करण्याचा सल्ला दिला। नाईलाजाने शेवटी विवेकही दुसरं लग्न करण्यास तयार झाला। या गोष्टीने सरिताचे मन उदास राहू लागले। विवेकचं दुसरं लग्न करण्यासाठी त्याच्या आईने एक मुलगी पाहिली, परंतु मुलीच्या आईवडिलांची एक अट होती की विवेकने आपल्या पहिल्या बायकोला घटस्फोट द्यावा, तरच आमची मुलगी प्रिया विवेकशी लग्न करेल, अन्यथा नाही। विवेकच्या आईने त्यांचा प्रस्ताव मान्य केला। सरिताकडून बोलणारं कुणीही नव्हतं, म्हणून तिची बाजू कमकुवत पडली। विवेक आणि सरिताचा घटस्फोट झाला। विवेकने प्रियाबरोबर दुसरं लग्न केलं। त्यानंतर सासू आणि नवऱ्याने तिला घराबाहेर काढलं। सरिता तब्बल 10 वर्षांनंतर पुण्यातील सिंहगड रोडवरील आपल्या माहेरच्या घरी गेली, पण तिच्या आईवडिलांनी तुझं आमचं काहीच नातं नाही असं म्हणत तिला हाकलून दिलं। सरिता एकटी पडली होती। तिला कुठे जावं आणि काय करावं काहीच कळत नव्हतं। रात्र झाली। पुणे शहराच्या फुटपाथवर ती एकटीच फिरत होती। तेवढ्यात 4-5 चांडळांची दृष्टी सरितावर पडली। एवढी सुंदर स्त्री बघून त्या चांडळांचा आपल्या मनावर ताबा राहिला नाही। ते सर्वजण तिचा पाठलाग करू लागले। त्यांच्या मनातला हेतू सरिताने लगेच ओळखला। ती धावत सुटली। ते चांडळही धावत तिचा पाठलाग करू लागले। सरिता धावत शहरापासून बरीच लांब पोहोचली होती। अतिप्रमाणात धावल्यामुळे तिला धाप लागली। ती आपले गुडघे जमिनीवर टेकवत मटकन खाली बसली। तेवढ्यात ते चांडाळ तिच्यापर्यंत पोहोचले। सरिता त्यांना दयेची भीक मागू लागली, परंतु ते चांडाळ तिच्याकडे हापापलेल्या नजरेने बघत राक्षसाप्रमाणे हसत होते। तेवढ्यात जमिनीवर एखाद्या धातूची सळई आपटण्याचा टणक आवाज आला। सगळ्यांनी मागे वळून पाहिलं। एक अघोरी बाबा हातात त्रिशूळ घेऊन उभे होते आणि ते रागाने त्या चांडाळांकडे पाहत होते। अघोरी बाबांनी आपल्या हातातला त्रिशूळ त्या चांडाळांवर उगारला आणि इशाऱ्यानेच त्यांनी तेथून निघून जाण्यास सांगितलं। अघोरी बाबांचा क्रोध बघून ते चांडाळ वरमले आणि गुपचूप तेथून निघून गेले। त्यांना लांब निघून गेलेलं पाहून अघोरी बाबाही सरिताशी काहीच न बोलता तेथून निघून जाऊ लागले। सरिताने त्यांना आवाज देऊन थांबायला सांगितलं। अघोरी बाबा मागे वळून सरिताला प्रश्नार्थक नजरेने बघत होते। सरिता हात जोडून बाबांना धन्यवाद म्हणाली आणि ती ढसाढसा रडू लागली। बाबांनी तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवला आणि म्हणाले, मला माहीत आहे तुझ्यासोबत काय घडलंय ते। तिच्यावर झालेला अन्याय बाबांनी जसाच्या तसा बोलून दाखवला। ते ऐकून सरिताने आश्चर्याने विचारलं, मी तर याआधी तुम्हाला कधीच पाहिलं नाही आणि तुम्हीही मला कधीच पाहिलं नाही, मग माझ्याबद्दल एवढी खडानखडा माहिती तुम्हाला कशी मिळाली? अघोरी बाबा गालातल्या गालात हसत म्हणाले, हे माझ्या अविरत तपस्येचं फळ आहे। मी बसल्या जागेवरूनच कुणाबद्दलही जाणू शकतो आणि माझ्या सिद्धींच्या जोरावर कोणतेही असाध्य कार्य चुटकीसरशी करू शकतो। सरिता आश्चर्याने एकटक बाबांकडे बघतच राहिली। बाबा पुन्हा म्हणाले, आता तुझा काय विचार आहे? कुठे जाशील? या जगात आता तुला कुठेच थारा नाही। हे जग खूप निष्ठुर आहे, ते एकट्या बाईला जगू देणार नाही। तुझा माझ्यावर विश्वास असेल तर चल माझ्यासोबत। माझा काही दिवस पुढच्या गावातील स्मशानात मुक्काम आहे। तू सुद्धा काही दिवस लेकीप्रमाणे माझ्यासोबत स्मशानात राहा। स्मशान राहण्यासाठी सर्वात सुरक्षित ठिकाण आहे। येथे तुला हात लावायची कुणाची हिंमत देखील होणार नाही। मी तुला उपयोगी पडेल अशी एखादी ठराविक विद्या शिकवतो, जेणेकरून तुला जीवन जगणं सुखकर होईल।
सरिताने विचार केला, या निष्ठुर जगात मी एकटी जगू शकत नाही, त्यामुळे आत्महत्या करण्याशिवाय माझ्याकडे कोणताही दुसरा पर्याय नाही. परंतु आत्महत्या करणं पाप आहे आणि तसंही बाबांनी माझी अब्रू वाचवली आहे, ते मला लेकीप्रमाणे ठेवतील असंही म्हणाले आहेत. पण हे एक आगोरी बाबा आहेत, यांचा काय भरोसा. या विचाराने सरिता संभ्रमात पडली. सरिताच्या मनातील शंका बाबांनी ओळखली आणि ते ताडताड तेथून चालत निघून गेले. सगळीकडे गडद अंधार पसरला होता. थंडीचा जोर वाढू लागला होता. दाट धुक्याने आजूबाजूचा परिसर अंधुक दिसत होता. सरिता थंडीने कुडकुडत होती. त्या सुनसान ठिकाणी सरिता एकटीच होती. ती रात्र तिने जवळच्याच रानात एका झाडाखाली झोपून काढली. असं करता करता 3 दिवस निघून गेले. तिला खायला प्यायला काहीच मिळालं नव्हतं. उपासमारीने तिचं शरीर तापाने फणफणू लागलं होतं. तिला वाटू लागलं, त्या आघोरी बाबांवर अविश्वास दाखवून मी काही चूक तर केली नाही ना. असा विचार करून सरिता बाबांनी सांगितलेल्या स्मशानाच्या दिशेने चालू लागली. काही वेळातच ती त्या स्मशानात पोहोचली. त्यावेळी बाबा एका जळत्या चित्त्याच्या निखाऱ्यावर जेवण शिजवत होते. तेवढ्यात अशक्तपणामुळे भोवळ येऊन सरिता खाली पडली. बाबांनी तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणलं आणि सगळ्यात आधी तिला जेवण वाढलं. सरिताने आदर्शासारखं खाऊन सर्व जेवण संपून टाकलं. जेवल्यावर तिच्या अंगात तरतरी आली. बाबांनी विचारलं, अजून काही खायची इच्छा आहे का. सरिता म्हणाली, मी तर सर्व अन्न खाऊन संपून टाकलं आहे. उलट आता तुम्हाला जेवण्यासाठी अन्न उरलं नसेल. बाबा म्हणाले, मी माझ्यासाठी बनवलेलं अन्न तुला दिलंच नाही. तुझ्यासाठी स्वादिष्ट पंचपक्वान्न माझ्या आज्ञेने यक्षिणी घेऊन आले आहेत. ते ऐकून सरिताला जरा नवलच वाटलं. त्यांच्या बोलण्यातली सत्यता पडताळण्यासाठी सरिताने हिवाळ्याचा ऋतू असूनही खाण्यासाठी हापूस आंबा मागितला. बाबांनी क्षणार्धात हात पुढे करून तिला हापूस आंबा दिला. तो आंबाही तिने खाऊन पाहिला. त्या आंब्याची चव अगदी जशीच्या तशी होती. अशी किमया पाहून तिच्याही मनात विद्या शिकण्याची ओढ निर्माण झाली. सरिता बाबांना म्हणाली, या जगामध्ये आता मी एकटीच पडली आहे आणि तुम्हाला तर माहीतच आहे की एकट्या स्त्रीला हे निष्ठुर जग सन्मानाने जगू देणार नाही. म्हणून मी आधी आत्महत्या करण्याचा विचार केला होता. पण आत्महत्या करणं पाप आहे. असं केलं तर आपला आत्मा पिशाच्य योनीत जातो. म्हणून मी आत्महत्या करण्याचा विचार सोडून दिला. माझ्याही मनात जगण्याची उमेद आहे, पण मी या निष्ठुर जगात माझं पुढचं आयुष्य सन्मानाने जगू कशी, तेच मला कळत नाही. सरिताचं बोलणं ऐकल्यावर बाबा म्हणाले, म्हणून मी तुला त्याच दिवशी माझ्यासोबत येण्यास सांगितलं होतं, पण तू माझ्यावर अविश्वास दाखवलास. तू त्याच दिवशी आली असतीस तर मी तुझ्याकडून 3 दिवसांची सौम्य अप्सरा सिद्धी करून घेतली असती. या अप्सरेने तुझी रक्षाही केली असती आणि तू श्रीमंतही झाली असतीस. या अप्सरा साधनेचा कोणताही दुष्प्रभाव आपल्यावर पडत नाही. ही अप्सरा साधना सर्वथा सात्विक आहे. पण मी आज रात्री महाशिवरात्रीच्या विशेष पूजनासाठी उज्जैनच्या महाकाल मंदिराला भेट देण्यासाठी प्रयाण करणार आहे. तेथे माझे शिष्य माझी वाट बघत असतील, म्हणून मी आता तुझ्यासाठी काहीच करू शकत नाही. सरिताचा चेहरा उदास झाला. सरिता म्हणाली, मग माझ्यापुढे आत्महत्या करण्याशिवाय कोणताही पर्याय उरत नाही. बाबा म्हणाले, आम्ही आघोरी आहोत, त्यामुळे तुला देण्यासाठी माझ्याकडे कोणतीही सात्विक शक्ती नाही. मी फक्त तुला आघोरी शक्ती प्रदान करू शकतो. ही शक्ती तुझं रक्षण करेन आणि तू सांगितलेली सर्व कामेही करेन. शिवाय ही शक्ती तुला कुणाबद्दलही खडानखडा माहिती सांगेन. ही शक्ती तुझ्याशी जी काही वार्ता करेल ते फक्त तुलाच ऐकू येईल. तुझ्याशिवाय ती शक्ती कुणालाच दिसणार नाही. पण तू या शक्तीचा दुरुपयोग करून कुणालाही हानी पोहोचवू नकोस. तू स्वतः कष्ट कर आणि धनसंपत्ती मिळव. समाजात एक सन्माननीय जीवन जग. असं म्हणून बाबांनी आपल्या करंगळीतून एक अंगठी काढून सरिताला दिली आणि म्हणाले, या अंगठीत शूरभद्रा नावाच्या एका राणीची आत्मा कैद आहे. शूरभद्रा खूपच क्रूर स्वभावाची होती. तिला भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ या तिन्ही काळांचे ज्ञान होतं. शिवाय तिला बऱ्याच काळ्या विद्या अवगत होत्या. ती खूपच कामुक स्वभावाची होती. त्यामुळे ती आपल्या राज्यातील तरुण युवकांना आपल्या काळ्या शक्तीने वश करून त्यांचा उपभोग घेत असे. एके दिवशी राणी शूरभद्रेचे हे काळे कारनामे त्रिविक्रम राजाला माहिती पडले. राजाने भर चौकात त्याची पत्नी राणी शूरभद्रेला जिवंत जाळलं. राणी शूरभद्रेचा दारुण अंत झाला. परंतु राणी शूरभद्रेला तिच्या कुकर्मामुळे पिशाच्य योनी प्राप्त झाली.
ज्यांचे पती देखणे आणि बलवान आहेत अशा स्त्रियांना शरीर सुखाच्या हव्यासापायी पिशाचिनी शूरभद्रा झपाटू लागली. इकडे राजा त्रिविक्रमने दुसरे लग्न केले, परंतु लग्नाच्या पहिल्याच रात्री पिशाचिनी शूरभद्रेने राजाची दुसरी बायको निरुपमाला झपाटलं. ज्यावेळी महाराज त्रिविक्रम राणी निरुपमाच्या कक्षात गेले तेव्हा राणी निरुपमाच्या चेहऱ्यावर विक्षिप्त भाव होते. तिचा असा विक्षिप्त चेहरा पाहून राजा त्रिविक्रम दचकला आणि 2 पावले मागे सरकला. तेवढ्यात राणी निरुपमाच्या शरीरात संचारलेली शूरभद्रा घोगऱ्या आवाजात बोलू लागली. ओळखलं का मला? मी तुमची पहिली राणी शूरभद्रा. माझा जीव घेऊन तुम्ही दुसरं लग्न केलं. तुम्हाला काय वाटलं मी तुम्हाला संसार सुख लागू देईन? नाही. यापुढे मी तुम्हाला कोणत्याही स्त्रीला स्पर्शसुद्धा करू देणार नाही. ज्यामुळे तुम्ही निसंतान राहाल, तुमच्या राज्याला वारसदार नसेल आणि त्यामुळे तुमचं राज्य संपुष्टात येईल. असं म्हणून ती विक्षिप्तपणे खिदळून हसू लागली. महाराज तिचा हा पवित्रा बघून खूपच घाबरला. त्यांनी तेथून धूम ठोकली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्रिविक्रम राजाने आपल्या राजपुरोहिताला बोलवले. घडलेला सगळा वृत्तांत त्याने राजपुरोहिताला सांगितला. ते ऐकून राजपुरोहित म्हणाला, राणी शूरभद्रा आधीपासूनच काळ्या विद्येत पारंगत होती आणि आता तर ती एक पिशाचिनी आहे. तिच्या काळ्या शक्ती अजूनच प्रबळ झाल्या असतील, त्यामुळे तिचा सामना करणे कठीण आहे. यासाठी एखाद्या श्रेष्ठ तांत्रिकाला पाचारण करावे लागेल. रंगनाथ नावाचे एक तांत्रिक माझ्या ओळखीचे आहेत, पण ते सध्या कुठे आहेत ते मला माहिती नाही. राजपुरोहिताच्या सांगण्यावरून महाराज त्रिविक्रमने आपले काही सैनिक रंगनाथ तांत्रिकाला शोधण्यासाठी 4ही दिशेला पाठवून दिले. कोकणातील आडूळ गावातील एका स्मशानात तांत्रिक रंगनाथ एका सैनिकाला सापडले. त्या सैनिकाने घडलेला प्रसंग त्यांना सांगितला. तांत्रिक रंगनाथांनी त्रिविक्रम राजाची भेट घेतली आणि त्यांनी राजाला आश्वासन दिलं की मी तुमची समस्या अवश्य दूर करेन. एक उत्तम मुहूर्त बघून तांत्रिक रंगनाथांनी जमिनीवर कुंकवाचे त्रिकोण आणि त्याभोवती रिंगण काढून अगदी मधोमध एक अंगठी ठेवली आणि काही मंत्रोच्चार करून पिशाचिनी शूरभद्रेचे आवाहन केले. आवाहन केल्यानंतर राजाची दुसरी पत्नी निरुपमा भयंकर हुंकार भरत हातपाय आपटत तेथे उपस्थित झाली. तांत्रिक रंगनाथांनी तिच्यावर अभिमंत्रित विभूती फेकून तिच्या शरीरातून पिशाचिनी शूरभद्रेला बाहेर काढलं आणि यंत्राच्या मध्यभागी ठेवलेल्या अंगठीत कैद केलं. अंगठीतून बाहेर पडण्यासाठी पिशाचिनी शूरभद्रा धडपड करू लागली. तिची उलघाल पाहून तांत्रिक रंगनाथ म्हणाले, ही अंगठी ज्या कुणाकडे असेल त्याची तू गुलाम बनून राहशील. त्या व्यक्तीने सांगितलेली सर्व कामे तुला करावी लागतील, म्हणून काम करण्यापुरतेच तुला या अंगठीतून बाहेर पडता येईल. काम झाल्यावर तू पुन्हा या अंगठीत आपोआप कैद होशील, परंतु तू जे काही काम करशील त्याचा तुला मोबदला मिळेल. असं म्हणून तांत्रिक रंगनाथांनी ती अंगठी आपल्या करंगळीत धारण केली. पुढे बऱ्याच वर्षानंतर मी त्यांचा शिष्य बनलो. माझ्या गुरूंचे वय अंदाजे 350 वर्षे असताना कळसूबाईच्या डोंगराच्या एका गुहेत त्यांनी जिवंत समाधी घेतली. त्याआधी ही अंगठी त्यांनी मला दिली होती. आता ही अंगठी मी तुला देत आहे. मी या अंगठीबद्दलची सर्व माहिती तुला दिली आहे. तू फक्त या अंगठीचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करू नको, अन्यथा या अंगठीतील पिशाचिनी तुझ्यावर हावी होईल. एवढं बोलून अघोरी बाबा आपल्या पुढच्या यात्रेला निघून गेले. सरिताने लक्ष देऊन अंगठीकडे पाहिलं. अंगठी खूपच सुंदर दिसत होती, पण अंगठीच्या रत्नात एक स्त्री सदृश्य सावली होती जी वारंवार हलत होती. त्या सावलीला पाहून सरिता समजली की हीच ती शूरभद्रा पिशाचिनी आहे. ती अंगठी तिने जरा घाबरतच आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये धारण केली. जशी तिने ती अंगठी धारण केली तशी तिच्या शरीरातून वीज दवडली. सरिताला एक जोरदार झटका जाणवला. काही वेळातच सरिता स्थिर झाली. तेवढ्या सरिताला एक बारीकसा घोगरा आवाज ऐकू आला. नवीन मालकीणबाई सरिता, तुमचं स्वागत आहे. ते शब्द ऐकून सरिता इकडे तिकडे पाहू लागली. सरिताला पुन्हा आवाज आला. मी बोलत आहे, राणी शूरभद्रा, बोला, काय काम करायचं आहे? सरिताने अंगठीकडे पाहिलं. अंगठीतील सावली हातवारी करून तिच्याशी संवाद साधत होती. ते बघून सरिताला जरा नवलच वाटलं. ती त्या सावलीला म्हणाली, आता नाही, वेळ पडेल तेव्हा मी तुला सांगेन. सरिताला आता कशाचीच भीती वाटत नव्हती. ती रात्र तिने स्मशानातच झोपून काढली. दुसऱ्या दिवशी तिच्या मनात विचार आला की आपल्याला शक्ती प्राप्त झाली आहे. या शक्तीच्या आधारे लोकांचं कल्याण करता येईल.
आणि आपलंही पोट भरता येईल. म्हणून तिने आपल्या गळ्यातील मंगळसूत्र मोडून टाकलं. मंगळसूत्राचे बरेच पैसे मिळाले होते. सरिता एका दुकानासमोरून चालली होती. तिला एक बंद असलेले दुकान दिसलं. बाजूच्या दुकानदाराला तिने विचारलं, हे दुकान बंद का आहे? त्या दुकानदाराने सांगितलं, हे आमचंच दुकान आहे, भाड्याने द्यायचं आहे. सरिता म्हणाली, मी एक ज्योतिषी आहे, तुम्ही हे दुकान मला भाड्याने द्याल का? दुकानदाराने ते दुकान सरिताला भाड्याने दिलं. 12x20 ऐसपैस दुकान होतं. शिवाय टॉयलेट बाथरूम अटॅच होतं. सरिताला हवं तसं दुकान मिळालं होतं. तिने टेबल आणि खुर्च्या मांडून आपला ज्योतिषाचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय बऱ्यापैकी चालला होता. शूरभद्राचे पिशाच्च सरिताला ग्राहकांची खडानखडा माहिती सांगत होते. ग्राहकांनी कोणते उपाय करावेत तेही तंतोतंत सांगत होती. सरिताही पिशाचिनी शूरभद्रेला तिच्या कामाचा मोबदला देत होती. पिशाचिनी शूरभद्रा कधी अंडे, कधी लिंबू मागत असे, तर कधी एखादी कोंबडी मागत असे. महिनाभरातच सरिताला प्रसिद्धी मिळाली. आता सरिताकडे मोठमोठी आसामी आपली समस्या घेऊन येऊ लागले. त्यातील एक जयंत नावाचा व्यक्ती असा होता, ज्याचा सुरेश नावाच्या पार्टनरबरोबर प्रॉपर्टीचा वाद कोर्टात गेला होता. पिशाचिनी शूरभद्रा सरिताच्या कानात हळूच म्हणाली, त्याला सांग, संपूर्ण प्रॉपर्टी तुझ्या नावावर होऊन जाईल, पण प्रॉपर्टीचा 25% हिस्सा मला द्यावा लागेल. पिशाचिनी शूरभद्रेने जसं सांगितलं तसंच्या तसं सरिताने जयंतला सांगितलं. जयंतनेही सरिताचा सौदा मान्य केला. रात्र झाली. सरिताने धारण केलेल्या अंगठीतून पिशाचिनी शूरभद्रा बाहेर पडली. जयंतचा पार्टनर सुरेशच्या घरी ती पोहोचली. पिशाचिनी शूरभद्रेने सुरेशचे नाकतोंड दाबून त्याला मारून टाकलं. दुसऱ्या दिवशी सकाळी सुरेशचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला असं डॉक्टरांनी घोषित केलं. त्यामुळे जयंतला संपूर्ण प्रॉपर्टी मिळाली. वायद्यानुसार जयंतने प्रॉपर्टीचा 25% हिस्सा सरिताला दिला. सरिताला प्रॉपर्टीच्या स्वरूपात 20 एकर जमीन आणि मुबलक प्रमाणात पैसा मिळाला होता. या कामाच्या मोबदल्यात पिशाचिनी शूरभद्रेने सरिताकडून एक बोकड मागितला. सरितानेही तिला एक बोकड देऊ केला. सरिताने त्या जमिनीवर एक टुमदार बंगला बांधला आणि बागायती शेती करण्यासाठी मजूर लावले. त्या बंगल्यातच सरिताने आपल्या ज्योतिष दरबार सुरू केला. पिशाचिनी शूरभद्रेच्या माध्यमातून सरिताने असे बरेचसे वाद संपुष्टात आणले. सरिताकडे आता अमाप धनसंपत्ती आणि जमीन जुमला होता. एके दिवशी पिशाचिनी शूरभद्रा सरिताच्या कानात म्हणाली, तुला माहीत आहे, तुझी सवत प्रिया आई बनणार आहे. ते ऐकून सरिताच्या भूतकाळातील आठवणी जाग्या झाल्या. सरिताचे मन सूड भावनेने पेटून उठले. रागाच्या भरात ती मोठमोठ्याने श्वास घेऊ लागली. सरिताने पिशाचिनी शूरभद्रेला आदेश दिला, संपून टाक त्या प्रियाच्या पोटातला गर्भ आणि ती कधीच आई नाही बनली पाहिजे, असं काहीतरी कर. यावर पिशाचिनी शूरभद्रा म्हणाली, या कामासाठी मला एक विशेष मोबदला द्यावा लागेल, कारण हे काम तुमचं वैयक्तिक काम आहे. सरिता काहीही विचार न करता पिशाचिनी शूरभद्राला म्हणाली, तू जे मागशील ते तुला देईन, पण मी सांगितलेलं काम कर. सरिताला वाटलं ती 1-2 कोंबडे बकरे मागेन, पण पिशाचिनी शूरभद्रा तिच्या गुलामगिरीतून मुक्त होण्याचा प्रयत्न करत आहे हे तिला कळालंच नाही. सरितेचा आदेश मिळताच पिशाचिनी शूरभद्रा अंगठीतून बाहेर पडली. तिने एक क्रूर हास्य केलं आणि ती अदृश्य रूपात सरिताची सवत प्रियासमोर उभी राहिली. आपल्या काळ्या शक्तीने तिने प्रियाचा गर्भ नष्ट केला आणि तिच्या गर्भाची पिशवी सुकवून टाकली. प्रियाला असह्य वेदना झाल्या. तिला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. गर्भ नष्ट झाल्याचे आणि यापुढे प्रिया कधीच आई न बनण्याची दुःखद बातमी डॉक्टरांनी विवेक आणि त्याच्या आईला सांगितली. त्यांना अतीव दुःख झालं. पिशाचिनी शूरभद्रा पुन्हा सरिताकडे आली आणि तिच्या अंगठीत सामावली. पिशाचिनी शूरभद्रा हळूच सरिताच्या कानात पुटपुटली, तुझं काम झालं आहे. मी प्रियाचा गर्भ नष्ट केला आहे आणि ती पुन्हा कधीच आई बनणार नाही याचीही तरतूद केली आहे. ते ऐकून सरिताला एक विक्षिप्त आनंद झाला. ती मोठमोठ्याने वेड्यासारखी हसली आणि रडू लागली. ती आपल्या नवऱ्याला आणि सासूला स्मरण करून छाती पिटत मोठमोठ्याने म्हणू लागली, हे घृणास्पद कार्य करायला तुम्ही मला भाग पाडलं. रियाने माझ्या आणि विवेकच्या घटस्फोटाची आठ ठेवली नसती तरीही मी तुमच्यासोबत राहिले असते. रियाला तिच्या कर्माची शिक्षा मिळाली आहे. तेवढ्यात पिशाचिनी शूरभद्रा म्हणाली, तू मला एक विशेष मोबदला देण्याचं वचन दिलं आहेस, हे विसरू नकोस. तू जर का वचन पूर्ण केलं नाहीस तर मी तुझ्या गुलामगिरीतून मुक्त होईल. सरिताने तिला काय हवंय असं विचारले असता पिशाचिनी शूरभद्रा म्हणाली, आता नाही, वेळ आल्यावर सांगेल.
मला काय पाहिजे ते. दुसऱ्या दिवशी एक रांगडा युवक आपली समस्या घेऊन सरिताकडे आला. त्या युवकाचे नाव होते मोहन. त्याचे आणि कावेरीचे प्रेमसंबंध होते, परंतु कावेरीचे आई वडील त्यांच्या विवाहाला विरोध करत होते. कावेरीसोबत बिनविरोध विवाह व्हावा या उद्देशाने तो येथे आला होता. त्या युवकाला पाहून पिशाचिनी शूरभद्राच्या मनात खळबळ माजली. तो युवक तिला हवाहवासा वाटू लागला. पिशाचिनी शूरभद्रा सरिताच्या कानात हळूच पुटपुटली, याला सांग, यासाठी अमावस्येच्या मध्यरात्री एक विधी करावा लागेल, तेव्हा तुला येथे एकट्यानेच उपस्थित राहावे लागेल. सरितानेही तसंच मोहनला सांगितलं. मोहनही मध्यरात्री यायला तयार झाला. 4 दिवसानंतर अमावस्या होती. पिशाचिनी शूरभद्रा म्हणाली, मोहनचं काम त्याच्या प्रेयसीच्या घरातील लोकांना वश करण्याचं आहे. हे काम देहधारण केल्याशिवाय करणे असंभव आहे. तो विधी पूर्ण करण्यासाठी मला तुझ्या शरीरात प्रवेश करावा लागेल. सरिताला वाटलं याच पद्धतीने हे वशीकरणाचं काम होत असेल. पिशाचिनी शूरभद्रा खूपच कामुक स्वभावाची आहे हे ती विसरून गेली होती. तेव्हा सरिता म्हणाली, पण काम झाल्यावर तुला लगेच अंगठीत प्रवेश करावा लागेल. पिशाचिनी शूरभद्रा होकार भरत म्हणाली, हो, काम झाल्यावर मी लगेच अंगठीत प्रवेश करेल. अमावस्येची रात्र आली. बरोबर मध्यरात्री मोहन सरिताच्या दरबारात हजर झाला. सरिताने पिशाचिनी शूरभद्रेच्या म्हणण्यानुसार वशीकरणासाठी तांत्रिक साहित्याची मांडणी आधीच करून ठेवली होती. पिशाचिनी शूरभद्रा सरिताला म्हणाली, आता मंत्रोच्चारण करण्यासाठी मी तुझ्या शरीरात प्रवेश करत आहे. सरिता केस मोकळे सोडून आपल्या पाठीचा कणा ताठ करून बसली. पिशाचिनी शूरभद्रेने हळूच तिच्या शरीरात प्रवेश केला. सरिताला एक जोरदार झटका बसला आणि ती आपलं देहभान विसरून गेली. तिच्या शरीरावर आता पिशाचिनी शूरभद्राचा ताबा होता. सरिताच्या शरीरातील पिशाचिनी शूरभद्रेने मोहनला समोर बसावयास सांगितलं. होम हवन करण्याचं ती नाटक करू लागली. तिने मोहनच्या दोन्ही भुवयांमधील भ्रुकुटीवर आपल्या उजव्या हाताच्या अंगठ्याने हलकासा दाब दिला, ज्यामुळे मोहन देहभान विसरून गेला. तो कशासाठी येथे आला आहे ते सुद्धा त्याला आठवेना. आता सरिताच्या जागी मोहनला त्याची प्रेयसी कावेरी दिसू लागली होती. मोहन पूर्णपणे सरिताच्या शरीरात संचारलेल्या पिशाचिनी शूरभद्रेच्या मायाजालात फसला होता. सरिताचा देह धारण करून पिशाचिनी शूरभद्रेने मोहनला वश केले आणि रात्रभर त्याचा उपभोग घेतला. सकाळ व्हायच्या आधी तिने मोहनला जाण्यास सांगितले आणि पुन्हा पुढच्या अमावस्येला येण्यास सांगितले. सकाळचा कोंबडा हरवला तसा पिशाचिनी शूरभद्रेने सरिताचे शरीर सोडून अंगठीत प्रवेश केला. सकाळी सरिताला जरा उशिरात जाग आली. तिचे पूर्ण अंग ठणकत होते, म्हणून तिला बिछाण्यावरून उठता येत नव्हतं. रात्री काय घडलं असेल याचा तिला अचूक अंदाज आला. ती अंगठीत असलेल्या पिशाचिनी शूरभद्रेवर खवळली. सरिता म्हणाली, ज्या गोष्टीपासून मी वाचण्याचा प्रयत्न केला तीच गोष्ट तू माझ्या शरीराचा वापर करून केली. तू माझ्या अब्रूशी खेळली आहेस. आता मी तुला लांब खोलवर समुद्राच्या तळाशी फेकून देणार आहे. त्यावर पिशाचिनी शूरभद्रा म्हणाली, तू असं करू शकत नाही, कारण मी तुझ्याकडून एक वचन घेतलं आहे. प्रियाच्या गर्भहत्येच्या मोबदल्यात तू मला एक उपहार देणार होतीस. मी वेळ आल्यावर मागेल असं म्हणाले होते. ही गोष्ट तू विसरलीस का? सरिताला एक जोरदार मानसिक झटका बसला. अघोरी बाबांनी सांगितलेल्या गोष्टी तिला आठवल्या. अघोरी बाबा म्हणत होते, तू फक्त या अंगठीचा स्वतःच्या फायद्यासाठी गैरवापर करू नकोस, अन्यथा या अंगठीतील पिशाचिनी तुझ्यावर हावी होईल. सरिताच्या लक्षात आलं, रागाच्या भरात सूड उगवण्याच्या उद्देशाने मी प्रियाचं गर्भ पाडण्याचा चुकीचा आदेश दिला, ज्याचे फळ मला भोगावे लागत आहे. सरिता पुन्हा अंगठीतल्या पिशाचिनीला म्हणाली, बोल, तुला काय पाहिजे आणि मला वचनातून मोकळं कर. पिशाचिनी शूरभद्रा म्हणाली, मला दर अमावस्येला तुझ्या शरीरात प्रवेश पाहिजे. संपूर्ण अमावस्येला तुझ्या शरीरावर माझा अधिकार असेल. बोल, आहे कबूल? सरिता म्हणाली, तुला माझं शरीर काम वासनापूर्तीसाठी पाहिजे हे मला चांगलंच ठाऊक आहे, पण मी ही तुझी मागणी पूर्ण करू शकत नाही. त्यावर पिशाचिनी शूरभद्रा म्हणाली, जर तू दिलेलं वचन पूर्ण केलं नाही तर मी तुझ्या गुलामगिरीतून आणि या अंगठीतून मुक्त होईल, आणि जर का मी मुक्त झाले तर माझ्या हातून तुझा मृत्यू अटळ आहे. सरिता चांगलीच पेचात पडली होती. काय करावे तिला सुचत नव्हते. काही वेळ विचार केल्यावर सरिता म्हणाली, तुझं असं म्हणणं आहे की दर अमावस्येला तुला माझं शरीर पाहिजे, पण माझ्या शरीरात प्रवेश करायला तू एक अमावस्या जरी चुकलीस
तर मी दिलेलं वचन संपुष्टात येईल. त्यानंतर तू कायमच्या अंगठीत बंदिस्त होशील आणि मग मी तुला अंगठीसह समुद्रात फेकून देईन. ते ऐकून पिशाचिनी शूरभद्रा हसतच म्हणाली, मी कोणत्याही अमावस्येला तुझ्या शरीरात प्रवेश करायला चुकणार नाही, कारण मी एवढी शक्तिशाली आहे की कोणतीही शक्ती मला तुझ्या शरीरात प्रवेश करण्यापासून रोखू शकत नाही. सरिताने पिशाचिनी शूरभद्रेची गोष्ट मान्य केली तर खरी, पण अमावस्येला स्वतःच्या शरीरात प्रवेश करण्यापासून तिला रोखावे कसे असा विचार करून सरिताला वेळ लागण्याची पाळी आली. पण तिला काही मार्ग सापडत नव्हता. अचानक तिला अघोरी बाबांची आठवण झाली. तिने मनापासून अघोरी बाबांना साकडं घातलं, पण सर्व व्यर्थ. सरिताच्या मनातील उलघाल पाहून पिशाचिनी शूरभद्रा तिला म्हणाली, तू कितीही प्रयत्न केले तरी तुझी हाक मी बाबांचीपर्यंत पोहोचू देणार नाही. तिचे बोलणे ऐकून सरिताला एक युक्ती सुचली. तिने अंगठी काढून टेबलवर ठेवली, ज्यामुळे सरिताचा आणि पिशाचिनी शूरभद्रेचा संपर्क तुटला. अंगठीच्या आतून पिशाचिनी शूरभद्रा बाहेर पडण्यासाठी धडपड करू लागली. तिचे उलघाल पाहून सरिता म्हणाली, मी आदेश दिल्याशिवाय तू बाहेर पडू शकत नाही आणि मी तुला फक्त अमावस्येपुरती मोकळीक दिली आहे, बाकी दिवसांसाठी नाही. असे म्हणून सरिताने पुन्हा मनापासून अघोरी बाबांना साकडं घातलं. बराच वेळ प्रयत्न करूनही अघोरी बाबांशी संपर्क झाला नाही. निराश होऊन रात्री सरिता न जेवता झोपी गेली. रात्री तिच्या स्वप्नात अघोरी बाबांनी एक उपाय सांगितला. यानंतर ती अंगठी तू कधीच धारण करू नकोस. अमावस्येच्या आधी तू राजस्थानमधील बगलामुखी देवीच्या मंदिरात जा. अमावस्या सुरू व्हायच्या आधी ती अंगठी बगलामुखी देवीच्या मूर्तीसमोर ठेव आणि अमावस्या सुरू होताच तू मंदिराच्या प्रासादातच बगलामुखी देवीचा स्तंभन मंत्र जप. हा मंत्र निरंतर अमावस्या संपेपर्यंत कर, ज्यामुळे पिशाचिनी शूरभद्रेला अंगठीतून बाहेर पडता येणार नाही. मंत्र मंदिराच्या भिंतीवर दिलेला आहे आणि मी तुला अमावस्येला तेथेच भेटेल. स्वप्न संपल्यावर सरिताला जाग आली. तिने घड्याळात पाहिलं. पहाटेचे 4 वाजले होते. सरिता स्वतःच्या मनाशीच म्हणाली, पहाटेची स्वप्ने खरी असतात असं म्हणतात. सरिताने ती अंगठी आपल्या पर्समध्ये टाकली आणि अमावस्येच्या 2 दिवस आधीच राजस्थानला रवाना झाली. अमावस्या सुरू व्हायला अजून 5-6 तास बाकी होते. सरिता मंदिराच्या प्रांगणात अघोरी बाबांना शोधत होती. संध्याकाळ झाली. अमावस्या सुरू व्हायला फक्त अर्धा तास बाकी होता. तेवढ्यात अघोरी बाबा आले. अघोरी बाबांनी घाईघाईने सरिताला बगलामुखी देवीच्या मंदिरात नेलं. मंदिरात गेल्यावर भिंतीवर दिलेला मंत्र तिला पाठ करण्यास सांगितला. सरिता मंत्र पाठ करू लागली. ओम लीम बगलामुखी सर्व दुष्टानां वाचमुखम पदम स्तंभय जिव्हा किलय बुद्धिविनाशे लीम ओम स्वाहा. 15 मिनिटांत सरिताला व्यवस्थित मंत्र पाठ झाला. सरिताला बाबांनी ती अंगठी बगलामुखी देवीच्या चरणांशी ठेवायला सांगितली. सरिताला हत्तीचे चांबडे आसन म्हणून बसावयास दिले. रुद्राक्षाची माळ जपावयास दिली. बाबा सरिताला म्हणाले, 23 तास आणि 47 मिनिटे अमावस्या आहे. तोपर्यंत निरंतर काहीही न खाता पिता आणि न झोपता हा मंत्र जपावायचा आहे. काहीही झालं तरी जपताना डोळे उघडायचे नाही आणि आसन सोडून उठायचं नाही, तरच यश मिळेल. त्यामुळे पिशाचिनी शूरभद्रेला अंगठीतून बाहेर पडता येणार नाही. अमावस्येला तुझ्या शरीरात प्रवेश करण्याचा तिचा प्रण हुकेल आणि तू तिला दिलेल्या वचनातून मुक्त होशील. सरिताने बाबांच्या म्हणण्यानुसार पूजाविधी प्रारंभ केली. अमावस्या सुरू झाली. सरिताने लागलीच बगलामुखी देवीचा स्तंभन मंत्र जपायला सुरुवात केली. रात्र झाली. सरिताला झोप येऊ लागली. सरिता मंत्र जपता जपता डुलकी घेत होती. पिशाचिनी शूरभद्राला अंगठीतून बाहेर पडण्याची संधी मिळाली होती. पिशाचिनी शूरभद्रा धुरासारख्या अंगठीतून बाहेर पडू लागली. तेव्हा बाबांनी लगेच सरिताच्या तोंडावर थंडगार पाणी शिंपडून तिला शुद्धीवर आणलं. चेहऱ्यावर पाणी पडताच सरिताची झोप उडून गेली. तिच्या शरीरात तळतळी आली आणि ती पुन्हा व्यवस्थित मंत्रजप करू लागली. पिशाचिनी शूरभद्रा पुन्हा अंगठीमध्ये खेचली गेली. जेव्हा जेव्हा सरिताला झोप येत होती तेव्हा तेव्हा तिच्या चेहऱ्यावर पाणी शिंपडून अघोरी बाबा तिला शुद्धीवर आणत होते. दुसरा दिवस उजाडला. बघता बघता संध्याकाळ झाली. अमावस्या संपली. बाबांनी पुन्हा एकदा सरिताच्या तोंडावर पाणी शिंपडलं आणि म्हणाले, अमावस्या संपली आहे, डोळे उघड आणि देवीचे दर्शन घे. सरिताने डोळे उघडले आणि देवीचं दर्शन घेतले. सरिताचे डोळे लालभडक झाले होते. ओठ सुकून गेले होते. घसा अगदी कोरडा पडला होता. बाबांनी सर्वात आधी तिला थंड पाणी प्यायला दिलं. सरिताला जरा बरं वाटू लागलं. सरिता बाबांच्या पाया पडली. बाबा म्हणाले, अरे देवीच्या कृपेमुळे तू या संकटातून वाचली आहेस.
म्हणून माझ्या पाया पडण्यापेक्षा तू देवीच्या पाया पड. सरिता म्हणाली, तुम्ही नसते तर माझा जपच पूर्ण झाला नसता. तशी पण एक म्हण प्रचलित आहे, गुरु गोविंद दोनों खडे किसके लागू पाय, बलिहारी जाऊ गुरु के जिने गोविंद दियो मिलाय. म्हणून मी तुमच्या आधी पाया पडले. बाबा म्हणाले, बरं ठीक आहे, जा लवकर देवीच्या पाया पड. सरिता देवीच्या पाया पडली आणि ती अंगठी घेऊन बाबा आणि सरिता दोघेही मंदिराच्या बाहेर पडले. सरिता बाबांना म्हणाली, ही अंगठी तुम्ही परत घ्या. आता माझ्याकडे अमाप धनसंपत्ती आहे. तेवढी धनसंपत्ती मला पुढचं आयुष्य काढण्यासाठी पुरेशी आहे. बाबा म्हणाले, आता सध्या तू या अंगठीची मालकीण आहेस आणि तू पिशाचिनी शूरभद्रेला म्हणाली होतीस की जर अमावस्येला तू माझ्या शरीरात प्रवेश करण्यास असमर्थ ठरलीस तर मी ही अंगठी समुद्रात फेकून देईन. तू असं केलंस तरच तुझी या अंगठीतल्या पिशाचिनीपासून सुटका होईल. जर मी ही अंगठी आता तुझ्याकडून घेतली तर पिशाचिनी शूरभद्रा या अंगठीतून मुक्त होईल आणि तुझा जीव घेईल. बाबांचे म्हणणे सरिताने मान्य केले. बाबांना नमस्कार करून सरिता गोव्याला आली. तिने एका प्रवासी जहाजाने सफर केली. तिने पर्समधून अंगठी बाहेर काढली. तिने एक वार अंगठीकडे पाहिलं. अंगठीत असलेली पिशाचिनी शूरभद्रा सरिताला हात जोडून विनवणी करत होती. सरिता तिला म्हणाली, तू माझ्या अब्रूशी खेळले आहेस म्हणून तू विश्वासाच्या लायकीची नाही आहेस. जहाज समुद्रात बरेच दूरवर पोहोचल्यावर ती अंगठी तिने समुद्रात फेकून दिली. सरिताने सुटकेचा निश्वास सोडला. कालांतराने ती अंगठी एका मच्छीमाराच्या जाळ्यात अडकली. जाळे पाण्याबाहेर काढल्यावर त्याला ती अंगठी दिसली. अंगठी खूपच सुंदर वाटत होती म्हणून त्याने त्या अंगठीला निरखून पाहिलं. अंगठीत एक काळी सावली हालचाल करताना त्याला दिसलं. ते पाहून त्या मच्छीमाराला नवल वाटलं. त्याला वाटलं ही अंगठी खूपच अद्भुत आहे. म्हणून घरी आल्यावर ती अंगठी त्याने आपल्या पत्नीला भेट दिली. त्याच्या पत्नीला ती अंगठी अतिशय आवडली म्हणून तिने ती अंगठी आपल्या उजव्या हाताच्या अनामिकेमध्ये धारण केली. अंगठी धारण करतात तिच्या कानावर पिशाचिनी शूरभद्रेचा घोगरा आवाज पडला. नवीन मालकीणबाई, तुमचं स्वागत आहे. बोला, काय काम करायचं आहे? तर मित्रांनो, तुम्हाला ही कथा आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. कथेबद्दल तुमचं मत व्यक्त करायला विसरू नका. अशा नवनवीन सत्यभय कथा आणि काल्पनिक हॉरर स्टोरीज ऐकण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सगळ्यात आधी पोहोचेल. शेवटपर्यंत व्हिडिओ ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी धन्यवाद.